श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुम्ही म्हणसान हे काय, कशाची चलबल, कशाची गर्दी आणि कशाची खेळणं चालू आहे. हे होती एकादशी निमित्तची. चला बाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मैत्रिणींनो. चला आपल्याला जाणे होतं एकादशी निमित्त वारीवर, म्हणजे मुक्ताबाईच्या दर्शनासाठी. म्हणून मी सकाळी 4ला उठली आणि आंघोळ केली, साडी घातली आणि कपडे आवरले. सगळं उचलवाचल करून कपडे ठेवून दिले आणि म्हटलं तिकडून आल्यावर धुऊ, कारण तर लवकरच येणं होते असं आम्हाला वाटलं. म्हणून मुलगा झोपूनच होता, मी उठली, तयारी केली, छानशी साधी तयारी करून घेतली आणि निघाली बाहेर. माझ्या घरासाईडच्या माझ्या मैत्रिणी आणि माझे नंदा, आम्ही सगळ्या सोबत चालल्या होत्या, 6 जणी करून मी त्यांच्यासोबतच जाते. आम्ही गेलो आणि तयारी झाली पूर्ण. बघा मी तिथे व्हिडिओमध्ये सांगत आहे, आपण कुठे चालले ह्या आखरीपर्यंत व्हिडिओ बघा. 5:30ला घरातून निघालो, कारण तर बाया किती पण सकाळी उठल्या तरी घरातलं सगळं आवरून जावं लागते. म्हणून आवरत मध्ये वेळ झाला. अंधारच असताना आम्ही निघालो आणि ते फुलं तोडायला लागले, कारण आपण लाईनीमध्ये उभं राहिलं तर काहीच घ्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांनी फुलं तोडलं, मस्त लालपरीची वाट पाहता जेणेकरून थोडंसं अंधारातला उजेड होत चालला होता आणि एकदारची लालपरी आली. त्याच्यात आम्ही सगळे बसल्यावर बघा बसलो. एकदा सगळ्यात आखरी जागा भेटली. खूप छान वातावरण आणि निसर्गरम्य तर एवढं सुंदर होतं का तुम्हाला काय सांगू. आणि सकाळचे 7 वाजता आम्ही तिथे जाऊन पोहोचलो समजायचं. थोडंफार उशीरच झाला होता आम्हाला, कारण घरातून थोडं लवकर निघालो नाही. आणि गर्दी म्हणू नका, जितके लोक पंढरपूरला गेले होते तितके लोक मुक्ताबाईच्या दर्शनाला येते. म्हणून आम्ही जिथं उतरलो तिथून 10 रुपयाची रिक्षा केली आणि आलो. बघा इतकं छान वाटत होतं ना, पायदळ झाला, कारण तर सकाळची वेळ आणि वातावरण खूप छान होतं. आणि जिथे आपल्याला जायचं असते तिथची ओढ असते, म्हणून आपले पाय बरोबर चालतात पटपट. सकाळी 7 वाजताच विचार करा, इतके दुकानं लागले होते. तर किती वाजता आले असेल दुकान लावणारे लोक, आणि इतके मस्त दुकान होते. आणि खांद्याची यात्रा म्हणजे सगळ्यात जास्त काय असते यात्रेमध्ये नक्की बघा. खूप छान पाटं, चौरंग पाटं, देवघर आणि देव ठेवणारे वस्तू इतके छान होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं खानदेशातला दराबा, शिंगाड्याच्या पिठाचा जो दराबा भेटतो ना, तो इतका भारी लागतो ना, तुम्हाला काय सांगू. आणि शिंगाड्याचे शेव, चिप्स, खूप सारे अशी दुकाने 6 वाजतापासून लागले होते. विचार करा, सकाळी 6 वाजतापासून जर एवढी गर्दी आहे. आम्ही अक्षरशः तिथं 7-7:30लाच पोचलो होतो, तरी पण इतकी गर्दी होती. पूर्ण दुकानं उघडं होते आणि दुकानांमध्ये पण गर्दी होती. आणि सगळ्यात भारी दुकानं खाण्याची होती, कारण उपासाच्या दिवशी उपास असते आणि खाण्याचंच असते. म्हणून माझ्या मैत्रिणीला घेऊन हात पकडून मी चालली होती पटपट, कारण तर खूप गर्दी होत होती. आमच्या सोबतच्या बाया स्पीडले चालणाऱ्या होत्या. मग असं करून बघत गेलो बघा. आणि एक वेळेस लाईनीत लागलो. वरतून पण थोडा शूट केला, कसं दिसते बघितलं. आणि हे होती आमची पहिली लाईन. एकदारच्या वारीमध्ये आम्ही लागलो होतो 20 नंबरमध्ये. 20 नंबरमधून विचार करा कितीतरी लाईनी असताना आम्ही गेलो तरी तितक्या लाईनी नव्हत्या. तरी आम्ही 15 लाईनी ओलांडणे होते आम्हाला. आणि भांडणं म्हणू नका, जिथे जाईन तिथं बाया इमानदारीत नसते. इतकी गर्दी का सगळ्या बाया सांगत होत्या, अक्षरशः आजपर्यंत एवढी वारी, एवढी गर्दी कधीच झाली नाही, तेवढी गर्दी होती ह्या वारीला. अशी तर होतेच म्हणा. आणि हा लहान मुलगा गड्यामध्ये आयकाट टाकून बायांना सांभाळत होतं. रे बाबा म्हणलं, तुझं वय बघ रे, मग सांभाळ, तू काय ऐकणार आहे का त्या बाया तुझ्या. आणि मग असे धक्के मारत आलो आणि इतकं सुंदर खाली बघितलं असं वाटत होतं अक्षरशः. पण आणि गर्दी बघा, तुम्ही गर्दी बघा, दिसत असेल कोपऱ्यात तर गर्दी बघा. पहिल्या नंबरच्या लाईनीपासून व्हिडिओ करत घेतली होती मी, छोटे आणि एवढ्या मस्त बाया फुगड्या खेळत होत्या घरामध्ये राहून. आणि इथला आलं तर मन किती छान वाटतं. आणि एवढ्या सुंदर खेळत होत्या ना बाया, ते पायनं विसळत नव्हतं. आणि वातावरण वा वा वा, हे माझी मोठी ताई पण फुगडी खेळत होती. खूप म्हणजे खूप भारी. हे जे दृश्य आहे ना, हे कुठं बघायला भेटतात. पंढरपूरला जितके लोक गेले होते ना, जितक्या दिंडी केली होती, सगळ्यांचं म्हणणं आहे बापाचं दर्शन घेतलं मुलीचं दर्शन घ्यायचंच. म्हणून मुक्ताबाईच्या दर्शनासाठी सगळ्या आल्या होत्या. आणि मग ह्या असा व्हिडिओ करता ते आम्हाला समोरचे काका दिसले. त्या काकांचे केस लय भारी होते. त्यांच्या केसासाठी तो व्हिडिओ केला बघा तुम्ही. केस एक पण काळा नव्हता, एक पण काळा केसाने एवढे भारी दिसत होते रिअलिटी.
एवढी मोठी दिंडी आली होती पंढरपूरची. गर्दी म्हणू नका, जसा जसा वेळ होत होता तशी तशी आमची गर्दी वाढत होती खाली. बघा मी स्टार्टिंगला व्हिडिओ केला होता आणि आता गर्दी बघा किती तरी होती. दिंडीचा व्हिडिओ घेऊन दर्शन घेऊन लाईनीमध्येच होतो. अक्षरशः आम्हाला अडीच तास लागले दिंडीमध्ये. आणि हे होती आमची 15 नंबरची लाईन. सुकून आणि समाधान वाटत होतं. जसं जसं जवळात येत होतं तसं. वयाच्या 65-70 वर्षाच्या वयामध्ये पण त्यांची हिंमत बघा. वरतं उभे होऊन सगळ्यांना सांगत होते, चला माऊली, चला माऊली, चला माऊली. अक्षरशः हे जवानपणात होत नाही मुलांच्या. इथे म्हातारे काका करत होते आणि खूप भारी वाटत होतं. म्हणून सलाम म्हणलं तुमच्या कार्याला आणि असं करून निघालो. एकदाच आम्ही मंदिराच्या दरबाराजवळ पोचलो रे बाबा. हे जे लाईन होती ना, हे मुखदर्शनासाठी गर्दी बघा. आणि आम्ही होतो मेन दर्शना घ्यायच्या लाईनीमध्ये. आलोच म्हटलं देवाच्या दरबारात, तर कशाला मुखदर्शन घ्या. 2.5 तास गेले तर गेले, लाईनीत उभं राहू. मग असं करून करून मुक्ताबाईपाशी पोचलं आणि मनाला खूप बरं वाटलं. आणि इतकं छान दर्शन झालं तर तुम्हाला काय सांगू. खूप छान दर्शन झालं, आरामात दर्शन झालं. काही वाहू देत नाही. एक फूल ठेवलं आणि पाया पडला. सगळ्यांचं चांगलं होऊ देईन, त्याच्यानंतर मला पण सुखात ठेवूया असं मागून मुक्ताबाईचा खूप छान एक छोटासा फोटो काढून घेतला आणि निघालो. काहीच बंदी नव्हती फोटो बिटो काढायला. आणि इथं बायांची गर्दी बघा, पिंपळाला फेरी मारायला. त्याच्यात मग आम्ही पण फुगड्या खेळलो, खूप मस्त फुगड्या खेळलो. आणि नंतर सगळेच खेळले बरं त्या ताईंचे. आणि माझे व्हिडिओ करणारं बरोबर व्यवस्थित कोणी नव्हतं. मी सगळ्यांची व्हिडिओ बरोबर करत होती म्हणून माझे व्हिडिओ शक्यतो कमीच आहे. नाही तर मी खूप फुगडी खेळली, सगळ्यांसोबत खेळली. आणि त्यांच्यामध्ये मी सगळ्यात लहान होती. खूप सगळ्यांसोबत खेळली, पण माझे व्हिडिओ करणारे कोणी नव्हती. आणि असंच करून आम्ही फुगड्या खेळलो बरं. आणि परत एकदा दिंडी मिळाली. हे आले होती सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या. परत मुक्ताबाईच्या प्रदर्शना मारून आणि फेरी मारून दर्शन घेऊन लगेच परत जातात. हे होत्या पंढरपूरचे. जितके लोक पंढरपूरला गेले तितके लोक मुक्ताबाईच्या वारीवर म्हणजे येतेच. आणि कळसाचं दर्शन घेऊन परत एक वेळा दरबारच्या बाहेर निघालो. दरबारच्या बाहेर निघताना असं वाटत होतं मनाला, मुक्ताबाई पुढच्या असेच चांगलं ठेवा आणि पुढच्या वारीला नक्की बोलव. हे चालू होतं मला बघत मागे. म्हणून म्हटलं चाल समोर. आलो आणि लाईनीमध्ये लागलो. खूप छान गरम गरम भगर भेटला तिथे. आणि 2-2 केळं भेटले होते. सगळे जिकडे तिकडे भगर, जिकडे तिकडे साबुदाण्याचे वडे. भगर खाल्ल्यावर पण माहिती आहे का, फुकटचं किती पण भेटा, पण विकत खाल्ल्यावर जे मन भरते ते कुठंच भरलं नाही. म्हणून आम्ही साबुदाण्याचे वडे पण घेतले आणि खाल्ले. एकदाचं कीर्तनामध्ये येऊन बसलो. ह्या कीर्तन जसं आरती बिरती झाली का आपल्याला रिक्षा भेटेन. आम्ही दरवर्षी हे कीर्तन ऐकतेच. दर्शन झालं, कीर्तन ऐकलो आणि परत निघालो. तिथून पण चालत दुकानं पाहत काहीच खरेदी करणे नव्हती, पण जे बघत होते त्यांचा व्हिडिओ करायचं काम माझ्याकडे होतं. आणि खांदेच्या जत्रेमध्ये मेन गोष्ट म्हणजे बडगी. आणि ते काय म्हणतात त्याला, ते मला त्याचं नाव येत नाही, चाटू म्हणतात शायद त्याला, पण काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा दिंडी म्हणू नका, गर्दी म्हणू नका, गाड्या म्हणू नका, खूपच डायरेक्ट जाम होतं. रिक्षा पायदळ असं आम्ही रस्त्याने निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि कसा वाटते काय नाही व्हिडिओ आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय मुक्ताबाई. परत रिक्षा केली आणि आम्ही आमच्या गावाकडे निघालो. असं करता करता आमचं गाव आलं आणि आम्ही एकदाचं घरी पोचलो. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल